नमस्कार, मी राहुल आणि तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आज मी तुम्हाला आंब्याचं लोणचं बनवण्याची अचूक पद्धत सांगणार आहे. आपण आज कमी मसाल्यांमध्ये आणि एकदम चविष्ट असं लोणचं बनवणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा माझ्यासारखं लोणचं बनवायला नक्की शिकाल. चला तर मग लोणचं बनवायला सुरुवात करूयात. आज मी 2 किलो कैऱ्यांपासून लोणचं बनवणार आहे. त्यासाठी आधी 2 किलो कैऱ्यांच्या फोडी करून आणलेल्या आहेत. फोडी केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता, सर्वात आधी फडक्याने ह्या सर्व फोडी पुसून घ्यायच्या आहेत. याने कैरीमधला ओलावा कमी होणार आहे. या कैरीच्या फोडींपैकी ज्या खराब आहेत त्याही आपण वेगळ्या करत आहोत आणि या मोठ्या भांड्यामध्ये चांगल्या फोडी आपण एकत्र करत आहोत. आता सर्व कैरीच्या फोडी आता पुसून झालेल्या आहेत. आता आपण यामध्ये 2 चमचे मीठ घालणार आहोत. तसेच इथे 2 चमचे हळद घेतलेली आहे, ती सुद्धा इथे आपण घालणार आहोत आणि या सर्व फोडींना हळद आणि मीठ व्यवस्थित लागेल अशा प्रकारे मिक्स करणार आहोत. सर्व फोडींना हळद आणि मीठ व्यवस्थित लागेल याची आपण काळजी घ्यायची आहे. हळद मीठ लावल्याने कैऱ्यांना पाणी सुटतं आणि कैरीमधला ओलावा कमी करण्यासाठी याचा फायदा होतो. सर्व फोडींना आता हळद मीठ व्यवस्थित लावून झालेलं आहे. आता या फोडी आपण रात्रभर झाकून ठेवणार आहोत. त्यासाठी इथे तुम्ही पाहू शकता, एक पातेलं घेऊन त्यावरती चाळण ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण फोडी घालणार आहोत. म्हणजे जे पाणी या कैऱ्यांना सुटेल ते खाली पातेल्यामध्ये जमा होईल. आता उरलेल्या फोडी दुसऱ्या चाळणीमध्ये अशा घातलेल्या आहेत. आता या फोडी आपण कापडाने झाकून ठेवणार आहोत, पण कापडाला हळद मीठ लागेल म्हणून आपण वरून अशी प्लास्टिकची जाळी घातलेली आहे. तुम्ही या जागी ताट वापरलं तरी चालेल आणि या प्लास्टिकच्या जाळीवरती आपण असं कापड घालणार आहोत. आता या फोडी आपण 10 ते 12 तास अशाच ठेवणार आहोत. आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी आता फोडी चेक करत आहे. तुम्ही इथे पाहू शकता, बरंचसं पाणी या पातेल्यामध्ये जमा झालेलं आहे. अशाच पद्धतीने आपण दुसरी चाळणी चेक करू. इथे डब्यामध्ये भरपूर पाणी जमा झालेलं आहे. आता हे जमा झालेलं पाणी आपण फेकून देणार आहोत. आता तुम्ही इथे पाहू शकता, सर्व फोडी मी अशा पेपरवरती पसरवलेल्या आहेत, जेणेकरून यातला राहिलेला जो ओलावा आहे तो सुद्धा बाहेर निघेल. जिथे जिथे फोडी आहे तिथे पेपर ओला झालेला आहे. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की हळद आणि मिठाने या कैरींना किती पाणी सुटलेलं आहे. आता या सर्व फोडी आपण फॅन खाली 2 ते 3 तास सुकवणार आहोत. तोपर्यंत आता गॅसवरती 1 लिटरपेक्षा थोडं जास्त तेल पातेल्यामध्ये गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. आपल्याला हे तेल कडकडीत गरम करायचं आहे. तसेच शेजारी मी एक पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. त्यामध्ये आपण अर्धी वाटी मीठ घालून भाजून घेणार आहोत. मिठाला सुद्धा ओलावा असतो, त्यामुळे भाजून घेतल्याने त्यातला ओलावा संपून जातो. हे मीठ 2-3 मिनिट चांगलं भाजून घेतल्यानंतर आपण एका ताटामध्ये काढून घेऊ. त्यानंतर इथे मी 2 वाटी मोहरीची डाळ घेतलेली आहे. आता ही डाळ आपण 4 ते 5 मिनिट मध्यम आचेवरती छानपैकी भाजून घेणार आहोत. डाळ भाजून झाल्यानंतर मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये ती काढून घेतलेली आहे. आता आपण ही डाळ मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहोत. आता 1 चमचा मेथीचे दाणे घेऊन मी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये असे वाटून घेतलेले आहेत. आता आपण लोणच्यासाठी लागणारा मसाला बनवत आहोत. त्यासाठी मोठ्या आकाराचं घमेलं इथे मी घेतलेलं आहे. त्यामध्ये आता मिक्सरला जाडसर वाटलेली मोहरीची डाळ घालूयात. त्यानंतर 4 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घ्यायची आहे. सोबत इथे 3 चमचे घरगुती लाल मसाला घालत आहे. आता या मसाल्यामध्ये सर्व खडे मसाले तसेच हळद मीठ असल्यामुळे इतर वेगळा मसाला वापरण्याची गरज नाही. आता आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत. थोड्या वेळापूर्वी भाजून घेतलेलं जे मीठ आहे तेच मीठ आपण इथे वापरत आहोत. जेमतेम 1 ते 1.5 चमचा हे मीठ घातलेलं आहे, कारण ज्या आपल्या फोडी आहेत त्यांना आधीच आपण हळद मीठ लावलेलं होतं. आता हा सर्व मसाला एकत्र व्यवस्थित मिक्स करायचा आहे. मिक्स करून झाल्यानंतर आता तडका पॅनमध्ये 4 ते 5 चमचे कडकडीत गरम केलेलं तेल घेतलेलं आहे. आता या तेलामध्ये आपण मिक्सरला वाटलेले मेथी दाणे घालणार आहोत. त्यानंतर अर्धा चमचा हिंग घालणार आहोत. तेलामध्ये हिंग आणि मेथी पावडर व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि या मसाल्यामध्ये घालायचे आहे. आता या मसाल्यामध्ये 1 चमचा साखर घालायची आहे. हो, साखर. कारण या साखरेमुळे आपल्या ज्या फोडी आहेत त्या कडक राहण्यामध्ये मदत होते. आता जे कडकडीत तेल होतं ते आता थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करून या मसाल्यामध्ये आपण हे तेल घालणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत.
पहा, मिक्स करून झाल्यानंतर हा आपला लोणच्याचा मसाला तयार आहे. आता ज्या फोडी सुकवत ठेवलेल्या होत्या त्या मी गोळा करून घेतलेल्या आहेत. त्या फोडी आता आपण या मसाल्यामध्ये घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. पहा, फोडी आता व्यवस्थित मिक्स करून झालेल्या आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकता काय जबरदस्त कलर आलेला आहे आणि या मसाल्यामध्ये फोडी मिक्स केल्यानंतर किती छान दिसत आहेत. हे पाहूनच माझ्या तोंडाला आता पाणी सुटलेलं आहे. आता आपलं लोणचं तयार आहे, पण आत्ताच आपण बरणीमध्ये भरणार नाही. आपण हे लोणचं रात्रभर झाकून ठेवणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी बरणीमध्ये भरणार आहोत. पहा, दुसऱ्या दिवशी मी उघडून पाहत आहे. झाकण उघडताच खूप छान सुगंध सुटलेला आहे. आता आपण हे लोणचं पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि काचेच्या किंवा प्लास्टिकच्या स्वच्छ करून सुकवलेल्या बरणीमध्ये भरून ठेवूयात. ही लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहीन. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.